थांबा ना. आज 15 ऑगस्टच्या शुभ दिवशी तुम्ही समजाने दारू सोडायचा निश्चय केला, त्याचा मला लई आनंद होतो. या कबनूर गावातल्या समस्त नागरिकांचं मी अभिनंदन करतो. समजा शपथ घेऊन एखादा दारू प्याला होय तर तर आपण त्याची झेंड काढू की गाडवावर ना काढू. गाडवावर झेंड काढू की काढलीच पाहिजे. तर आज आपण सामुदायिक शपथ घ्यायची आहे एका आवाजात. तेव्हा या तिरंगी झेंड्याला साक्षी ठेवून बोला रे. मी शपथ घेतो जीवनाचा सत्यानाश करणारी आणि गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त करणारी ही दारू आजपासून मी पिणार नाही. अरे तुमच्या आईला हे बोला की असं काहीतरी बोला. बोलले समजे बोलले. भारत माता की महात्मा गांधी की भारत माता की महात्मा गांधी की. कुठे गेली म्हणायची? आई इथंच नाही कुठं गेली. मग काय हुडकायचं चाललंय म्हणायचं. बाटली बाटली? अहो पण आज तुम्ही गावामुळे शपथ घेतली असं ना बा. कुणी घेतली? हा ते मी म्हणूनच मागतोय ना. कशाला? डोसायला? तू म्हणजे कमालच करतेस. ते म्हणजे विष असतं म्हणा. हा मग ते घरात कसं ठेवायचं सांगतो. खरं? मग थांबा मी ती जेरकट ठेवली. घ्या घाल. फिरवायला काय झालं? घ्या. बरं झालं लवकर डेऱ्याच्या बाहेर काढली, नाही तर डेरा रातचा धुलायला लागला असता. डेऱ्याचं काय सांगता येत नाही ना. पुढे झालं तिथं कवते. जा फेकून द्या ती उकिरड्या. तेच करणार आहे ना, तेच करणार आहे. या पुढे घरात दारूचा एक थेंब सुद्धा ठेवणार नाही आपण. नाहीतर काय? शरीराची बी खराबी आणि पैशाची बी नासाडी. नासाडी? होय. या बाटलीचे 8 रुपये मोजेत. 8. हा भया. या बया नाही 8. काय सांगताय काय? मग गरीबाचा 1 दिवसाचा रोजगार झाला का? तेच म्हणते मी. 8 रुपये मिळवायला 8 तास राबावं लागतं उन्हात ना. होय का नाही? मग असा 8 रुपयाचा नग आपण उकिरड्यावर फेकून का द्यायचा? लक्ष्मीचा अपमान आहे तो. लक्ष्मीचा अपमान नाही ना? असं नाही. हा. आता जाता का मी तू नको. बाई माणसानं दारूला कधी हात लावू नये. नाही ना. मी अख्खीची अख्खी बाटली टाकून देतो. उकिरड्या उकिरड्यावर उकिरड्यावर. तुला काय वाटलं पोटात? नाही ना. जा. हे बघा ती बाटली टाकून द्या नाही तर रातच्याला घरात घेणार नाही. हा सांगून ठेवते.
दारू पिऊन आम्ही काय वाईट बोलू? भारत माता की, महात्मा गांधी की, यात काय वाईट? आम्ही काय शिवी दिली नाही कोणाला? अरे पण काल देवाई शपथ खाली होतीस ना दारू पिणार नाही म्हणून. कोणाची आहे बहीण भागाने कोणी शपथ घेतली? गावानं घेतली. पण तू पण होताच ना त्यात. होतो. आपण पहिले रंग घेतो, मग पण आपण तोंड उघडलंच नाही. चला चला लागू नका. बस पाटला चालू पाटील काय करतो मग? लायसन वाला आहे आपण, सरकारी परमिट आहे, कोणाला नेणार नाही. कोणाच्या भाज्या पैशाला पेतो का रे? बोला भारत माता की जय बोल की. भारत माता की जय, महात्मा जय की. ये भाडे बरं का मास्तर, आपण आपल्या गावामध्ये दारूबंदी केली, लई बेस झालं बघा. त्यामुळे आजूबाजूच्या समध्या गावामध्ये आपला गाव कसा आदर्श ठरला. पाटील अहो राहू खूप दारू पिऊन गावात धिंगाणा खायला लागलाय. होय प्रत्येकाची आई बहीण बाहेर करतोय आणि वर आणि म्हणतोय भारत माता की जय, गांधी बाबा की जय. होय ठीक आहे, पण ठरल्याप्रमाणे त्याची गाडावरून झिंडच काढूया. एका गावात 12 गावच आहे ती. मी कोण? आला का सोनं लुटून? चांगलं पंचायतीने होणार का? आता काय म्हणणं तुमच्या तारामतीने बोरा खातीला कशाला नाव घेता मत असलं तोंडानं? घर दार अभू राहिले का शिल्लक? चला हे सोन घेऊन घ्या. जेवायचं नाही? अहो 2 घास तरी खाऊन घ्या. एकदा सांगितलं मला जेवायचं नाही म्हणून. नाही म्हणजे काय? मग मी बी जेवणार नाही.
माझं स्वागत तुमच्या मौजे कबनूर या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो. नाही या गावाला डबऱ्यात घातला त्यांच्यावर सूर उगवला तर नावाचा राहून आहे मी. राम राम माझ्या गावाला. तुमच्या शुभ असते लॅटर नाही भाई तुमच्या हाती हो. नाही आमच्या हाताला नसेल. तुम्हीच फोडा. नाही नाही तुमच्या हाती हो जाऊ द्या. ऐका माझं असं म्हणतोय. अरे भाई मला एक तुमचं नेहमी आचार वाटतं राव. काय मनातलं बोलता. हा बोला. तुमचा सदरा हे जॅकेट ही टोपी बघितली की कोणीतरी तुम्ही पुढारी वाटता राव. मग दुसरं आहे कोण? मी पुढारी ते. हा? 42 साली काय काम? हा. खजिने काय लुटले, पूल काय पाडले, रूळ काय उखडले, चावड्या काय जाळल्या, लय अचाट काम केले. बाकी हा ड्रेस तुम्हाला एकदम शोभून दिसतो. हा? नुसतं शोभून नाही दिसत. हा. हल्ली त्या टायमाला लय कामी येतोय. कसं काय? 5 पाकिट मारले, कोणाला संशय आला का? पुढल्या चौकात उलट पोलिसांनी सॅल्यूट मारला. आमदार आहे त्याला वाटलं. अरे मी तर म्हणेन खासदार सभापती आता झडपीचा अध्यक्ष दिसता राव तुम्ही एकदम. काय मी देवा माझ्या हाताला यश दे रे. ए भारत माता की जय. इथं आहे का बघूया. येऊ काय हो? ये जाऊ दे मग दे. दुसरं ये बघू. वा 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 वा. या. 5.25 रुपये. सत्यनारायणाची आपली दक्षिणा समजा. ए आपल्याला आपल्याला काय येत नाही. तुम्ही बघा तुम्ही बघा. चित्र खोला. तुम्ही मी बस चल. कळला आमचा अजून आता मग मी बघतो ना. आमच्यापेक्षा बरं आहे. आईला काय चाललंय? पण मी खिशात नाही दमडी आणि ते काय गाव जेवण आहे काय? काय समजत नाही काय नाही उगाचे साहेब गुढी पाडव्याची गुढी उभारली जणू. साहेब तुम्हाला जर वजन होत असेल तर आपण हातभार लावायला तयार आहे. साला 6 महिन्याचा भाडा टाकला. हा किती वायदे ऐकायचं. हा कपडा मात्र चकाचक घालते. पैसा पण द्यायचा. खरं सांगू शेची हे कपडं बी भाड्याचंच आहे. अहो काय करायचं लोकांनी असं नवीन पाहिजे. नऊवारी साडी नेसून बैठकीला उभं राहिला तर लोक नाका मुरडतात. शेची आणि थोडे दिवस आता वायदा ऐकणार नाही. पैसा पाहिजे पैसा. एवढं पैसा कुठला मी काय बोलला नाही राव. येता येता मारला 100 रुपये दे. तुमच्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे यापुढे. आता मला बाई सांगून ठेवते. मी परत ऐकणार नाही. रोजच्या मला पैसा मिळाला पाहिजे. राधे श्याम राधे श्याम. चला. तू कुठं तू बस किती असं काय कर. बस काय राव इतका आपली दोस्ती. आपलं काय ठरलंय? काय 50-50. राव इथं 50-50 नाही ना. 100% आमचं आहे. राहू दे ना मग तिथं 50-50 नाही इथं तरी 50-50 राहू दे. बस चल. नाही पण मी काय करू? कुणाला बस मनगटाला पानाला गाडवा. चांगला राव. असं काय करतायचं दरवाजा लावते की. काय नको गावात एवढं शहराकडे घेऊन आला सा. येऊन करीन तेऊन करीन शेवटी हेच होईल. थोडी कळ काढ. तुला राजाची राणी करतो बघ. थांबा की कपडे तर बदलते. कापड बदलायला गेलं आहे कुठं तो बाहेर बसलाय खोकला. साहेब आता या आईला चुना लावत. इथे तर मनगटाला लावायची की चुना नाही. वा साहेब या आईला. हो साहेब ते चुन्याची डबी आहे काय? मला वाटतं तुमच्याकडे आहे. येऊ का? डांग्या खोकलाय. अरे रावड्या इथं मरायला कशाला येतोस? तपकात बघ असेल. इथे
इथं आहे मला माहित नव्हतं. साहेब ते जरा नाश्त्याचं लवकर आठवा. काय आठपत नाही असं दिसतंय. हो साहेब नाश्ता झाला का नाही तुमचा? चाललाय नाश्ता, आमची चालली उपासना. नाश्ता चाललाय का जेवण चाललंय? मला घाई नाही, मला काय घाई नाही. नुसतं तोंड लावायचं तेवढं बॉम्ब बॉम्ब सुरू कर. काय रे रो? नाश्त्याचे कण लागले होते तेवढे काढून टाकले. चला खोली चला. खोली? तुमची खोली आहे काय? मग अरे स्पेशल रूम असं काय काय? आहे. मला वाटलं तुम्ही रस्त्याच्या कडेला कुठेतरी फराटावर झोपत असाल. गाढवा अशी रूम आहे. भाडं पण जास्त असेल ना? बिन भाड्याची. बिन बाटली. तुम्ही म्हणा की सर डोळ्याने बघ मग मला सांग. सगळ्यांनी बघितलं वेगळं असतं. अहो साहेब, उद्या लवकर आहे बरं का? आणि आजच्यासारखी घाई करायची नाही. मी वाट बघते उद्या. काय म्हणते आणि आपल्याला पहिला माळा मिळाला. काय बोलायचं वा 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 वा, एकदम बेस्ट काम आहे बघा. कशी काय वाटली आमची बिन भाड्याची खोली? हा एकदम झकास. पण ही बिन भाड्याची खोली तुम्हाला कशी काय गावली रे? काय भानगड आहे? अरे कोण आहे? तू आनंद कुमार. नमस्कार. नमस्कार जागा आहे ना? हा जरा गडबड आहे का? जरा. लांबून पाहुणे आले. ह्याला काय अर्थ आहे? डबल भाडं घ्या. अहो चौगल दिलं तरी नाही. बीच कांडील जावा लय मोठे मोठे खडक आहेत. चांगलं आहे. डोसकाय बरं का, डोसकाय. यायला आमचाच मेंदू खडका कसा निघाला कोणा ठाऊ. खडकळ आहे ना, हा. त्याला बुलडोजर लावलं पाहिजे. हा, यायला खरंच बुलडोजर लावला पाहिजे. एक नामी आयडिया आहे बघा. गाव इथं काय आहे खरं म्हणजे तुमच्यासारख्या माणसानं या शहर भागात राहू नये बघा. म्हणजे काय? ग्रामीण विकास करायला खेड्यात जायला पाहिजे. होय. हा, इथं काय आहे वाज 5 पाकिट मारली तर नुसते 100 रुपये भेटले. खरं? हा, पण तिकडे एखाद्या बागायतदाराचा खिसा कापला तर 5000 रुपयाचा डल्ला मिळेल. काय म्हणतात काय? हा मग अहो, या पांढर पेशाच्या जगात किती खिसा कापत बसणार तुम्ही? आणि काय मिळणार काय तुम्हाला? तिकडं हरित क्रांती आहे, हरित क्रांती. हरित क्रांती. हा, हा. काय भानगड? उसाचं फळ, बरं. द्राक्षाचे मळ, पेरूच्या बागा. लखनवी पेरू बरं का, लखनवी पेरू बिंबियाचं. हा, अहो, तुमच्या पराक्रमाला सगळी खेडी मोकळी आहेत. अहो, इतकी सोंग तुम्ही घेता. आमच्या ग्रामीण भागात या, जंगल होईल बघा तुमची, जंगल. जमायचं कसं म्हणतोय? यासाठी काहीतरी शक्कल काढली पाहिजे बघा. अशी भूमिका उठवायची. काय? व्यापार तुमच्या रावबांचं असेल असं? अहो दादा, मला काय वाचाय येतं? जरा वाचून दावा की. असं म्हणतायचं. होय. हा, 100ची नोट लावली आहे, पोस्टात लावायचं नसतं असं. हा ना, तिकडं. चुकीच आहे. आता वाचा. सौभाग्यवती तारामतीला मुंबईहून रावबाचा नमस्ते. पुरं. मुद्दाम पत्र लिहण्यास कारण की आम्ही इकडं चैनीत आहे. चैनीत म्हणजे खुशाल आहे. असणारच. बायको नाही ना व? असं कसं? हा, धिंड काढल्यावर गाव सोडलं, पर इकडे येऊन नशीब काढलं. आमच्या हिमतीवर आम्ही एका बड्या साहेबाची नोकरी मिळवली. रावबान नोकरी मिळवली म्हणायची. छान, छान. हा. आमचं बड साहेब म्हणजे खासदार भाई टोळ. तो? हे कोण म्हणायचं? हे आम्हाला काय माहिती असणार असेल कोणतरी तिकडचा. टोळ टोळ. हा, पुढं होतं. मराठवाड्यात 100 एकर जमीन, पानमळा, गावात चौसोपी वाडा, वाड्यात नोकर चाकर. हा बया. पर सगळं सोडून जनसेवेचा इडा उचललाय. अशा साहेबांचा मी पीए म्हणजे पिनारा नव लिहिलं इथं पुढं. म्हणजे पिनारा नव प्रायव्हेट सेक्रेटरी. अहो, म्हणजे नीट वाचा की. ह्या महिन्यापासून मनी ऑर्डर करेन.
ह्या पत्रासोबत 100ची नोट जोडल्या ती दिसलं तो आता घेतल्यावर रोज गावच्या लोकांची झुंबड उठली. आमच्या गावचा विकास करा, आमच्या गावचा विकास बघा. साहेब लय मोठी आसामी आहे. विकास मंत्री काय, मुख्यमंत्री काय, अगदी त्यांचं लंगोटी यार आहेत म्हणे. इकडे शब्द टाकला की तिकडे त्या गावचा विकास झालाच असं आहेत आमचं साहेब. माझ्या मनात येते आमच्या गावचा विकास व्हावा, पण लक्षात कोण घेते असो कळावे. तुझाच राहू, पण आता राहू साहेब. बाई पोचते. अहो मोड नाही 100ची. उद्या त्याला येतो. मावशी ऐकलं ते खरं आहे का? राहून नशीब काढलं म्हणा. नशीब काढलं असल्यावर फळफळ म्हण की कुठल्या तरी खासदाराचा कारभारी झाला म्हणजे तारा ते उकार पांढरं झालं म्हणायचं. होय, पत्र आल्याकडनं नुसती भिंगरीवाणी नाचवायला लागली. असं आयला खरं म्हणतोस काय रे? खासदाराचा पीए म्हणजे आता खोऱ्यानं पैसा ओढणार म्हणते. खोऱ्यानं? अरे बायकोच्या पत्रासंग 100ची नोट लावली. नोट आईस कुठे? म्हणजे आईला तू रावत घरात पैशाचा पाऊस पडणार म्हणकी. पाऊस फेट म्हणकी फेट. अरे बिचारा खासदार गावचा विकास करतोय आणि हे राहू त्याला बाकाच करतोय. चांगला जर्मन वस्तारा लावून. अरे कापशी नाही नाही. बघ 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 आईला खरंच केलं. अरे आतापर्यंत नुसतं ऐकतच होतो. खासदाराचा पीए झाला, आमका झाला, आता तर फोटोच छापून आलाय ना. पाटील आले. अहो पाटील साहेब, राहूचा फोटोच छापून आला बघा पेपरात. अस्तर बघा राहूचा फोटो छापून आलाय. आणि टोळवर राहू खोत यांचा ग्रामविकास दौरा. हा म्हणजे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला की. खरंच की आईला आपल्या रागावरती मोर्चा पल्ला गाठला म्हणायचा. मोर्चा पडला. अहो खासदाराबरोबर फोटो आलाय की. अहो रेल्वे मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, अहो सगळे मंत्री यांच्या पुढच्यातले असतात. असं हा आपण बी आपला फायदा करून घेतला पाहिजे. बर आता समजा गावाचा विकास करायला निघाला साहेब. होय हा आपल्याला का नाही म्हणणार आहे. त्यातला आपला घरचा बसला. आपल्या राहायलाच त्याचा पी आहे ना. तर मला सांगा रावाने सांगितल्यावर त्याचा साहेब नाही म्हणणार आहे का? असं करूया, आज मीटिंग घेऊया. एक पत्र पाठवू, या पार उडवून आणि त्याला कळू एका आपल्या गावाच्या विकासाकडे बघ जरा. अरे सभापत कोण आहे? कोण आहे? हा मी अरे तुझ्या आईला. ओ झुंजार नेते, पुढारी, देशभक्त, हिंद मातेचे सुपुत्र व्हाईट वर होता. आपल्या गाड्यात मासा गावला पत्र आलं वाचा. पाटील आपल्या गावचा पाटील येतोय 8 तारखेला सकाळीच. मग आता काय करायचं? आता आपण एक धक्काचपैकी नाटक करायचं मी सांगतो तसं. नाटक? हा म्हणजे काय? तुम्ही पुढाऱ्याचं सॉंग घेता. बर घेता का नाही? ड्रेपरीचा प्रश्नच नाही तुमच्याजवळ आहे. आता येऊन जाऊन लागल तो खोलीमध्ये एक फोन. तो नाटकाचं सामान भाड्याने मिळणाऱ्या दुकानात मिळतोय. काय म्हणतो? मग आमच्या गावात नाटक जाता मी आणला होता भाड्यानं. एक धक्काच नाटक करून टाकू राव. मी काय सांगितलं तर समजा ध्यानात आहे ना. काय बोलायला लागलं की तुम्ही बोलायला सुरुवात करायची. ते जे काय म्हणतील त्याला आपण नुसतं वय वय म्हणायचं, उलट उत्तर द्यायचं नाही. समजलं का नाही? समजलं साहेब. मी जरा बाहेर जाऊन येतो. आमच्या गावची मंडळी इथं यायची आहे. तर रस्ते चुकले, पत्ता नाही सापडत, दोघंच बोंबलतील माझ्या नावात. मी जाऊन येतो. कुठं राहतात काय याचा अगोदर आपण पहिला तपास करूया. पाटील साहेब इकडे इकडे. साहेब लय कामात आहे. कलेक्टर साहेबांना फोन केलेला आहे तुमच्या कामाबद्दल आणि आश्वासन दिलेलं. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जा आता निश्चिंत गावाला. व्यवस्थित जा. नमस्कार. नमस्कार. फार मेहरबानी आहे. मी बघून येतो जरा. Hallo, andere Gramik from Moscow. Het was die Ahram Drakrak, Nakrot Vedakrak, Nadrevra, Branakat, अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्याबद्दल साहेब रशियाला दम देत आहे.
आमची बघा की जरा. थांबा थांबा मी विचारून येतो. अरे, पुन्हा फोन आला. हॅलो. हा शरू. हा अरे कसं काय, नमस्कार. हो मला कळलं, निरोप कळला. त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय. अध्यक्ष तू आहे म्हणजे यायलाच पाहिजे. असं काय करतो? हो येणार येणार नक्की येणार. तुझ्या अध्यक्षाने होतं छान आहे. काळजी करू नको. शरद पवार. मी सांगतो ना. अरे आभार कसे अच्छा अच्छा अच्छा. चालेल मी बघतो जरा. काय आहे साहेबांनी एकसारखे पोर येत. बघा फोन आला. हॅलो डीएसपी साहेब, कमाल झाली. तुम्ही कामगारांचे प्रश्न आले की आम्हाला मध्यस्थ घालता, तंटे झाले की आम्हाला बोलवता आणि आमच्या आश्वासनं पाळत नाही. लक्षात ठेवा, मी आता हे सहन करणार नाही. होत काय नाहीये दम देतो. आमचा विश्वास नाही का? मग झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. कामगारांच्या सन्मानमध्ये आमचं तुम्ही आश्वासन घेता आणि एकदा ते आश्वासन पुरं पाळत नाही म्हणजे काय? असं नाही करा काय. मला हे झोपायचं नाही सांगून. आता मी बघतो. अरे काय साहेब लय बिजी माणूस आहे. हेलो. अरे बाबूजी कहाँ से बोल रहे हैं? पटना से? अच्छा. अरे मैं तो समझा आप दिल्ली में हैं. हाँ बस मला वाटतं इकडे आला. बर. फोनवर फोन. शेखर राव. हा कधी येतो बाबा महाराष्ट्रामध्ये? ते या एकदा फिरायचे आपल्याला सगळीकडे एकदा. हो बराच मार बसलेला आहे. बरोबर प्रयत्न करू. काम पुष्कळ कामाचा व्याप दाखा. आता मी जरा आमचं जरा पाहिलं. नाही पण काय आहे बघतो. हॅलो अमिताभ बच्चन. मिस्टर लंबू. हो. अरे बाबा गावातल्या लोकांनी तुझा सत्कार ठेवलाय. हा जयाला घेऊन ये. गुड्डी. हा बच्चे कंपनी घेऊन ये जरा. मस्त हव्या इकडं. हा आमच्याकडे पिठलं पिठलं करतात. पुरणपोळ्या, होळी आहे. जरा मजा करू. काय बियर बेटा सोडली वाटतं तू? बा अच्छा लंबू गुड बाय. अच्छा आजी मी माणसाला घेऊन ये बाबा. चला साहेब आदरानं बोला. काळजी करायचं नाही. महाराज लय मोठे कल्पना आहे. मगाच्या समजा भाषणावर कल्पना आली आता. या या या. नमस्कार. बसा 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 बसा. म्हणून राहू मंडळी. साहेब हे आमच्या गावचे पाटील बर सुभानराव पाटील. बर. साहेबांची ओळख करून द्यायला हा, नको, नको, काय चालू? काय पाटील गावचा विकास वगैरे काय म्हणतोय? काय बघा साहेब, तसं आमचं गाव जरा आड बाजूला आहे. बर कुणाचं ध्यानच नाही गावाकडे. बर. ते विकास काय झाला नाही. हं. समजा भाकासच आहे. म्हणजे तसे पुढारी पाहिजेत ना. पुढारी पाहिजे ना. बघता बघता कराड बघा किती पुढे आलं. चांगली घ्या. हा हो सांगली आणि कराडला विमानतळ झालेत. गावात एक सुद्धा विमान नसताना काय झालं? पण मला काय म्हणायचं साहेब, हा. अहो, तसं दानग पुढारी भेटलं होत्या गावासने. असं का तसं हायब्रिड. आता त्यांची पोझिशन डाऊन झाली म्हणा. नाहीतर 2 वर्षात कराड आणि सांगलीला बंदर झाली असती. बंदर लिहून घ्या. बंदर कराड सांगलीला समुद्र कुठं आहे? काय कमाल झाली. तुम्ही अजून किती मागात मंडळी. माणूस चंद्रावर गेलेला आहे. अहो समुद्र सुद्धा हटवता येतो. रत्नागिरीच्या जरा पुढे जायचं आणि एक प्रचंड भिंत बांधायची. सगळं पाणी कराडच्या बाजूला वळवायचं. बघा 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 पाणी कोयनेमध्ये कृष्णेमध्ये प्रीती संगम. युरोप मधून बोटी घेऊन लोक बघायला आले असते. हा प्रीती संगम. राजकारण चुकलं सगळं. थोडा पुष्कळ चुकलं. नाही मी काय म्हणतो मी थांबतो. का आलात ते सांगा. माझं काय म्हणणं आहे, समजा गावकऱ्यांच्या वतीने मी तुमचं पाय धरतो. अरे, हे पाय आमच्या गावाला लागलं पाहिजे. आणि विकासाचा श्रीफळ श्रीगणेशा तुमच्या हातात झालं पाहिजे. काय हे असं तुम्ही काय राहू. नाही नाही हा? नाही एवढं मनावर घ्या. मनावर घ्या. गावचा विकास करायचा आहे. आपल्या गावचा विकास. आता समजे लोक म्हणतात तर आपल्याला जायला काय हरकत नाही सर. काय मंडळी, राहू म्हणजे आमचा उजवा हात. त्याचं म्हणणं आम्हाला मोडवत नाही. आपण निघूया. चला 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 चला. नाही नाही मी तुम्हाला सोडणार नाही. नाही सोडणार मी. एक तर मला गावाकडे इथे घेऊन आला असता आणि आता मला एकटीला टाकून चालला सवय. वाऱ्यावर सोडणार. गुलाबाई थोडा थोडा त्यांना आम्हाला जाऊ द्या. नाही टाइम होतोय.
हे बघा एकदा आम्ही गावाकडे गेलो ना की तिकडे आमचा चांगला जम बसला की तुम्हाला आम्ही घेऊन जायची काहीतरी आयडिया काढ. हा हो ऐकतो. चला की गावाकडे लोक आपल्या स्वागतासाठी तयारी करून बसले. चला बाबा चल. काय चला बायका कपाळाला कुक्कू लावतात, तुम्ही गालाला कुक्कू लावून जाऊ घर फिरा. तुझा बुजा काय नाही हो, उगाच चेष्टा करतात तुमची. आणि हे बघा आठवणीने पत्र लिहायचं बरं का, आणि मला इथलं लवकर घेऊन जायचं काय ते बघा. काय काळजी करू नका, एकदा का आमचा तिकडे जम बसला की आम्ही तुम्हाला घेऊन जातो बघा वाजत गाजत. डांगा टिक्की 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 कडकड 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 डांगा टिक्की टिक्की. चला आता. फुलांची माळ. बाईसाहेब, याच गावात काही वर्षापूर्वी मला जोड्यांची माळ घातली होती. झालं बाई सगळं. बाय तुझी मैत्रीण कुठे आहे? कमा ग त्या ना वर आहे ती. वर येतो मी. हा का ग? अगं सभा संपल्यावर राहू इथंच येणार आहे. हा की तरी बी मी घरलाच जात. हा येत खासदार भाई टोळ आणि आपल्या गावचं भूषण रावबा खोत. रावबा खोतांनी लई कष्ट घेऊन खासदार इथं आणलं, त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो. आणि साहेबांनी येळात येळ काढून इथे येण्याची तसदी घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून मास्तर त्यांच्याकडून त्याचा हार घालून त्याचा सत्कार करतो. अगं कमा झाली की नाही आरतीची तयारी? अगं मिरवणूक आलीच बघ. आई डोळ्यांचा, 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 आई डोळ्यांचा. साहेबांचा 4-5 महिने मुक्काम येतो. चला थोडीला भेटा द्या. चला बरोबर साहेबांना आता विश्रांती घेऊ दे. राईट साहेब साहेब जरा हे साहेब मी जातो घरला. आमची हे वाट बघते. तुम्ही थांबा इथं विश्रांती घ्या. काय काळजी करायची नाही. तुम्ही हा बरं का भाई, अगदी घरच्या घरचा आहे. काही लागलं संत संकोच करायचा ना. मी व्यवस्थित राजे येतो मी. अरे हो, एक मिनिट थांबा, यांची ओळख करून देतो. हे खासदार भाई टोळ. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे मेहुणे बर बर. LK सावंत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत बरं का.
पोलीस इन्स्पेक्टर आहे? हो इन्स्पेक्टर आहे. म्हणजे कोल्हापूरला 3 वर्ष होतो, आता मुंबईला बदली झाली. ड्युटीवर हजर राहायला पाहिजे ना, म्हणून चाललंय. माफ करा, मी आपल्या सभेला येऊ नाही शकलो, पण आपल्याबद्दल बरंच ऐकलंय मी. दाजी, आपण यांच्याशी बोलत बसा, मला जायला गाडी पकडायची. पत्र पाठवायला विसरू नका. नक्की. अक्का येतो. सांभाळून जावं बरं का. बरं बेटा, सगळी व्यवस्था वरती नीट झाली ना? हो झाली की. अहो तिनं सगळं जातीनं बघितलंय, मच्छरदाणी हे ते कसं अगदी टापटीप. अरे वा वा वा. हा साहेब चला वरती आराम करा. चला बरोबर. साहेब आमची पोरगी मोठी गुन्हे आहे बरे का? ती गुणी नाही, देखणी सुद्धा आहे. त्यासनी सांगा काय परक बिरक मानू नका म्हणून. साहेब आता परक कुठला, आता आम्ही घरच. आता जाता का घरला? हे तुमच्या आईला तर जाता घरला. त्याला काय आम्हाला काय करायचं, काय व्हायला? तारामती आणि पोरं खाती कुठं गे? माझे तारामती आता 6 महिने नावाने हुड पोरा काय म्हणू नका तुम्ही. आम्हाला उपास सोडू देता का नाही? असंच बोलत राहून आणखी एक दिवस उपास काढावता. सोडतं का असलं बाण बोल. हे बघा, आम्हाला जास्ती बोलायला येळ नाही. मुकाट्यानं तोंडात घास या नाही तर कुठे चाललंय सा? मीटिंग आहे. Meeting? हा मीटिंग म्हणजे लय भारी काम असतंय. तुला नाही कळणार, मला यायला थोडा उशीर होईल. हा साहेबासनी दूध दे जा. अगं पण माझी ओळख सुद्धा नाहीये. होईल हळूहळू. जा. दूध आणलंय. सकाळी सकाळी दूध कशाला? आम्हाला वाटलं चहा आहे. आई म्हणाली साहेब काँग्रेस आहेत, चहा चालणार नाही. हो बरोबर. नाव काय तुझं? कमळ. कमळ. अरे वा 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 वा. फुलाचं नाव आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक आहे. म्हणजे कसं काय समजून सांगायचं? कमळाचा महिमा म्हणजे फार फार मोठा आहे. कमळाला अनेक गोष्टींना कमळाची उपमा दिली जाते आणि कमळ म्हणजे काय, त्याला अनेक अर्थ आहेत आणि त्या अर्थाला अनेक छटा आहेत. म्हणजे काय कळलंच तुला म्हणा त्या कमळ या नावाचा महिमा. पण ते नाव नुसतं उच्चारण तरी असं काय काहीतरी असं म्हणजे अगदी काय जादू आहे नाही त्या नावामध्ये. काय काय बापरे 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 काहीतरी गेलो. अरे बापरे 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 काय कचकच करतोय. कमल 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 जरा डोळ्यात फुंकर तरी काय झालं? डोळ्यात काहीतरी गेले नुसता हात झाला तरी बरं वाटतं. बरं
हात सोडा की. अरे राम महाराज, हो हो हा सुंकर जरा जवळ आहे, कच्चं थांबत नाही, जरा जवळ आहे जरा. डोळ्यात काय गेलं होय? फुल पडलं असेल कमळाचं. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नका राव. राव कांक स्वतःहून गळ्यात पडायला लागली, मग तोंड लावू नको. मेहरबानी करा, काय कुठेही तोंड लावू नका. बर खूप दिवस राहायचंय आपल्याला इथे. माझं आहे का नाही, तिथं जाळं टाकू नका. हारपर अशानं कोळीच जाळ्यात सापडत. हारपर. चला आठवा लवकर, मिटिंगला जायचं आपल्याला. बंधूनो आणि भगिनीनो, आणि काय म्हणायचं असतं, आणि नाना निन्नी नो नो, आपल्या साहेबांच्या माग कामाचा लय मोठा डोंगर आहे. तरी पण विश्रांतीच्या निमित्तानं का होईना आपल्या विनंतीला मान देऊन आज साहेब गावात आले. आता विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जे काही ते सांगतील ते ऐकून त्याप्रमाणे पावलं टाकली पाहिजे. काय साहेब, तशा आपल्या साहेबांच्या डोक्यात लय आयडिया आहेत. आपले साहेब एकदम आयडिया बाद आहेत. हा, आता साहेब आपल्याला विकास काय करावा, कसा करावा, कुठून करावा हे सगळं समजावून सांगतील. का विकास करायचा म्हणजे दिल्लीला जायला पाहिजे, बॉम्बेला जायला पाहिजे, कुठं कुठं जायला पाहिजे. कारण मला वाटतं माझं भाषण लय लांबलेलं आहे. पुढचं जे काय ते साहेबच तुम्हाला सांगतील, त्यांच्याकडून ऐकून घ्या. साहेब या. माननीय पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि बंधू आणि भगिनीनो, मला असं वाटतं की गावाच्या विकासासाठी एक ग्रामीण विकास प्रतिष्ठानच निर्माण करायला पाहिजे. आणि या प्रतिष्ठानासाठी, याच्या प्रचारासाठी आपल्याला गावोगाव हिंडावं लागेल, तालुक्यामध्ये जावं लागेल आणि त्यांना हे सगळे विचार समजून सांगावा लागेल. त्यासाठी सभा घ्याव्या लागतील, प्रचार करावा लागेल, लोकजागृती करावी लागेल. कारण लोकजागृती हाच विकासाचा पाया आहे. काय आयडिया आहे, काय वाजवाय नुसत्या टाळ्या वाजून काय होणार आहे. त्यासाठी तारीखवार याद्या तयार करायला पाहिजेत. उद्या सत्कार कुठं करायचा, परवा कुठं करायचा, तेरवा कुठं करायचा. आणि त्यासाठी खिसा ढिला करायला पाहिजे. कारण कार्य म्हणले की पैसा लागतो. उद्या लोक आपल्या ग्रामीण विकास काय प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे मेंबर होतील, वर्गणी गोळा होईल. पण आज काय, आज आपल्याला पदरचेच पैसे खर्च करायला पाहिजे. तेव्हा वर्गणी काढा, चांगल्या गोष्टीला येळ कशाला. काय पाटील, ठीक आहे, माझं 1001. गावाचा विकास महत्वाचा आहे. माझं बी 501. माझं 101, माझे 51. काय पर्वती अण्णा, आमचे 501. मंडळी, मला अजून एक गोष्ट आपल्याला फार महत्वाची सांगायची आहे की तुम्ही आमच्या गळ्यामध्ये एवढं मोठं ओझं घातलं, फुलांचा हार घातलेत, हा अनाठाई खर्च आहे. याच्यापेक्षा आपल्या ह्या विकास प्रतिष्ठानामध्ये जर अधिक निधी जमायचा असेल तर या फुलांच्या हारापेक्षा तुम्ही मला नोटांचे हार घाला. तुमच्या याच्यामध्ये एक आयडिया एकदम
आम्हा मृत्तिके समान. हा इकडे येऊ द्या साहेब. एकदा आमच्याकडे पण बघा साहेब. आम्ही जातो घरी आमच्या. तुमचं दार. नाही या. मी निघतो, विश्रांती घेतो थोडी. हं? निघू का? काय पाहिजे ते बघ ना की. जा लवकर. साहेब कसं देव माणूस आहे अगदी. माणूस कसलं देवच आहे. काय पाहिजे ते बघ ना की. जा लवकर. साहेब कसं देव माणूस आहे अगदी. माणूस कसलं देवच आहे. तारामध्ये हे माझ्या बाय तारामध्ये. आला का तुम्ही? हा काय हो ताप आल की काय तुम्हाला? हा कुठं हात मारून आला मारतोय का? आणि सांगतो इकडे तुला ये. इकडे बस. काय म्हणत होती? तुम्ही काय सरपंच होणार, तुम्ही काय सभापती होणार, संत्री काय संत्री म्हणत होती का नाही? म्हणत होती का नाही? म्हणत होती. आता पटली खात्री. पटली खात्री. आम्ही तिथं तुम्हाला जेवायला वाढायला सांगितलं तर तुम्ही इथं धुनाबाडीत बसा. अशानं आम्हाला मीटिंगला ये होईल ना. मीटिंगला येणार तुम्ही सरपंच का सभापती? नाही नकोस. सरपंच सभापतीच काय, एक दिवस खासदार मंत्री सुद्धा होईल. मी ध्यानात ठेव. तोंड बघा मंत्र्याचं. तोंड काय बघती? देशमुख होताचं घराणं आमचं. गावचं वतनदार होतो आम्ही, समजलं? एक दिवस कळल आमच्याचा धमक्या झाला. किती उशीर हो? काय करणार, एक नव्हे 17 बालवडी मागे लागल्यात माझ्या. हे प्रतिष्ठानचं काम आहे ना. गावातल्या 4 लोकांनी भेटावं लागतं. मला सांगा, साहेबांचं दूध गेलेलं वर्ष आताच दिलं की. केशर बिशर काय घातले का नाही? ते सगळं तुमच्या लेकीनच केलंय बघा. त्यासनी काय पाहिजे नको सगळं बघते ती. समजा व्यवस्थित केलंय ना मग. हे बघा, माझ्यावर नसला तर तुमच्या लेकीवर तुमचा विश्वास आहे ना मग. काळजी घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं तो बासने. बरं बघा, आता आमच्या पोटाची काळजी घ्या. कावळं कोकला लागल्या. तयार आहे. चला चला. काय झालं? डोकं दुखतंय का? कमाल, काम कर ग. काय तुमच्याकडे खलबत्ता आहे? खलबत्ता हो आहे. पत्ता घेऊन ये. कशाला? माझ्या डोक्यात घाल म्हणजे बरं वाटेल. असं काय बोलता? काय करू, फार दुखतंय ग म्हणून बोलतो. मी चेकून देऊ का? आई वडिलांना कळलं तर? काही नाही होणार. ते तुम्हाला देव समजतात. देव? होय, माणसातला देव. मग कर सुरुवात. दा म्हटलं. वा 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 वा. बरं वाटतंय ना? काय सांगायचं तुला आता. खरं सांगू, सगळं माझं अंगच दुखतंय. कंबर अशी धरली बघ नसते. कमाल आहे तुमची पण. का? सगळं अंग दुखतंय आणि तुम्ही आतल्यात सोसायला लागल्यावर सांगायचं नाही. वा कुशीवर. काय करतेस? मी तुमची चांगली कंबर मोकळी करून देते. होय. पायापासून सुरुवात कर की. पायापासून सुरुवात कर.
काय झालं? सगळं मुसळ केरात जाईल, जरा शान व्हा. तू माझं पाय कशाला धरतो? तुझ्या आईचं पाय धर, ती सगळं शिकवते. आपण तुम्हाला काय अक्कल पाहिजे का नको? आपलं ग्रामीण विकास प्रतिष्ठान बोंबलल ना. 4-5 लाख रुपयाचा घबाड हाती येऊ दे, मग काय करायचं ते करा. तुझं गावात घर हे बायको आहे आमचं. म्हणजे तुमची उपासमार होते असं बोला की सरळ. करू काहीतरी अवस्था. काय करतोस? गुलाबबाईला बोलूया इथं. गावात गुलाबाईला कसं शक्य आहे? काहीतरी शाळा काढली पाहिजे. शाळा इथल्या शाळेत मास्तरीन म्हणून बोलूया. शाळेत गुलाब मास्तरीन? गावात बघा पुढं काय खेळ करतो ते. एक विचारू का? काय आपल्या कमलसाठी ही मागणी घातली तर? नाही, कल्पना चांगली आहे तुमची. मला सांगा, आपल्या पोरीचा विचार घ्यायला नको का? खुळत हायचा. आपल्या मोहर पाऊल आहे तिचं. त्यांची एवढी तैनात राखती ती उगीच व्हय. आणि सांगू, तिच्या मनातलं सांगितलं मी तुम्हाला. असं? व्हय. ठीक आहे. काय आहे, मी बी हे मनात योजून ठेवलंच होतं. आज ना उद्या मंत्री होणार ते. अहो असला भक्कम जाळी मिळाल्यावर आणखीन काय पाहिजे आपणास नाही. काय करतो, वेळ बघून बराबर खड्या टाकतो म्हणजे ना. होय, आज जेवायला येताय का ना? पाना मी असतो. पत्रकार आला, तुमची मुलाखत घ्याला. वेळ कोणती झाली? माझी प्यायची झाली. लवकरच कटू येते. येऊ दे, येऊ दे. कशाला येऊ दे? प्यायची वेळ झाली. दुसरी कशाला का नाही? जायला का बोलत? या या या. हे जाऊन इकडे कशा? हो बाहेर बाहेर घ्या. बाहेर घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब मी मुलाखत घ्यायला आलोय. मग या बोला, काय सांगताय? साहेब मला आता पहिला प्रश्न असा सांगा की आपला जन्म कधी झाला? जन्म 1939 झालेल्या. 1939 काय म्हणताय? 42च्या क्रांतीमध्ये तुम्ही चावड्या जाळल्यात, रूळ उखडले. आता तुमचा जन्म जर 1939 मध्ये झाला तर 42 मध्ये काय तुम्ही भिंतीला हात धरून मुतत होता काय? साहेब काहीतरी तुमची चेष्टा करतो. माझा आहे का? मी सांगतो ते ऐका. काय साहेबांच्या ध्यानात राहत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही साहेबांचा जन्म जरा मागे टाकला. म्हणजे अहो मागे टाकला म्हणजे काय? तुमच्या बापाचं काय जाते साहेब? तुम्ही असं लिहा 1925 लिहा. या लिहून टाका. आता क्रांतीचा उल्लेख झाला म्हणून विचारतो. साहेब आपण कधी कारागृहात गेलता? म्हणजे जेलमध्ये? साहेब बाहेर कधी होते? नेहमीच जेलमध्ये असायचे. काय म्हणतो? म्हणजे काय देशभक्त कधी बाहेर होतो काय? काहीतरी येण्यावर इतिहास नाही. ठीक आहे, मग मला असं सांगा साहेब, आपण ज्या वेळेला जेलमध्ये पहिल्यांदा गेला त्यावेळेचा आपला अनुभव. आईला सगळ्या पहिला राडा आपण केला कुठं माहिती का? त्याच्या झोपण मी सांगतो ना, तुम्ही जरा थांबा साहेब. अच्छा काय माहितीये, साहेबांचा इंग्लिश लोकांवर लय राग आहे म्हणून असे शिव्या येतात. आता ते आटण भरून त्यांना बोलवलं होतं ना गांधीच्या पिक्चर साठी. हो गेले नाही साहेब गांधींचे. मग ते छापू नका, तुम्ही छापू नका, छापण्यासारखं नाही. बर. मग साहेब आपलं त्यावेळेला वय काय होतं? 17-18 वर्षाचं वय होतं त्यावेळेला. आमचं म्हणजे असं हत्यार पण टोळकं होतं. आणि बस स्टँडच्या भोवती आम्ही आपल्या दिवसभर घुटमळत राहायचो. म्हणजे अशी जरा गर्दीची बस आली ना की आमचं टोळकं आपल्या बस मध्ये घुसायचं. आणि बस सुरू झाली ना झाली, आमच्या कात्र्या बाहेर निघायच्या, पाकिट मारायला. साहेब लय विनोदी आहे. लय चेष्टा कर. काय साहेब तुम्ही पत्रकार झालं का एवढी चेष्टा करायची? हो पुढारी लोक जेलमध्ये कशा करता जातात? देशभक्तीसाठी जातात. आता देशभक्ती करणं काय गुन्हा आहे काय? नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, यांना माहिती आहे, मग पुन्हा पुन्हा तेच प्रश्न काय विचारता तुम्ही? ठीक आहे, नवीन काहीतरी विचारा. नवीन विचारतो. एक नाजूक प्रश्न विचारतो साहेब. नाजूक आहे मग हळू विचार. आपलं लग्न कधी झाले? सगळं डायरेक्ट आमचं लग्न झालेलं नाही, पण अशी एक 3-4 खाते आपण अशी बाळगलेली होती. म्हणजे मी सांगतो, लिहा. देशाबरोबर साहेबांचं लग्न झालं. एवढा मोठा साहेब लग्नाच्या पेढीत आपला पाय कसा अडकून घेईल? मग देशभक्ती कशी करता येणार? येऊन घ्या मग तुम्ही. धन्य धन्य साहेब, केवढा मोठा त्याग. आता लग्न झालं नाही म्हणतात, मुलांबद्दल कशाला मी विचारू? विचारा मुलांबद्दल विचारा की आम्ही सांगतो. त्याची आम्हाला 5 कार्टी झाली. 2 कार्टी तर दवाखान्यातच गेले आणि 3 कार्टी कोणत्या झोपडपट्टी बेपत्ता झाली मला काय
बघितलं मी सांगितलं ना तुम्हाला साहेब विनोदी आहे म्हणून लय चेष्टा करतात साहेब. लिहून घ्या, मी काय सांगतो ते लिहून घ्या. 5 तळमळीचे कार्यकर्ते साहेबांनी मुलासारखे मानले होते. 42च्या क्रांतीमधले त्यातले 2 मेले. त्यातले 2 मेले आणि 3 भूमिगत झाले. 2 मेले आणि 3 भूमिगत झाले. अशी एकंदर 5 आहे. तशी यादी लई होईल, पोरांची हो, होईल, सांगा. बायकांची तर त्याच्या आईला अरे झोपडपट्टीत एक मला वाटतं की आपण मुलाखत इथेच थांबूया. काय साहेबांच्या संध्येची वेळ झाली. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय तर इथंच संपूयात. पण साहेब पुन्हा मला सविस्तर मुलाखत द्यायला पाहिजे. अपॉइंटमेंट घेऊन या. हो येतो. सकाळचं येतो साहेब. संध्याकाळी साहेबांना वेळ नसतो. अरे राहू टाइम काय झाला त्याच्या आईला पोटामध्ये असं व्हायला काळजी करायचं कारण नाही. म्हणजे काय पाटील, आम्ही गावाचा उद्धार करायचाच. राम राम आपण का बोलावलं होतं? नाही, आम्ही आपल्या शाळेची तपासणी केली. मुली जरा कमीच दिसल्या लहान. साहेबांना मुलीलाही आवडतं. लहान मुली तर शाळेत या वयामध्ये त्यांच्या मनावर संस्कार व्हायला पाहिजे. तर मुली न येण्याचं कारण सांगू शकाल काय? मी सांगतो काय? शाळेत बाई मास्तर नाही. हो त्याचं काय साहेब, 2 वर्षी जाहिरात देतो बरं. की शिक्षिका पाहिजे, पण अशा खेड्यात यायला कुणी तयारच नाही साहेब. हेडमास्तर यांना हेडमास्तर कोणी केलं? यांना अजिबात हेडच नाही. जाहिरात 2 शिक्षिका आणाल तो काय इकरीचा माल आहे काय? त्याला वजन लागतंय. साहेबांनी मनात आलं तर 1 सोडून 10 बाई आणतील. काय साहेब तुम्ही आमच्या गावचा विकास करायचं ठरवले ना, तर हे करून घ्या की. बर आणि लवकरात लवकर शाळेला बाई म्हणून द्या. बर म्हणजे काय आहे, शाळेचा पण उद्धार होईल. हो खरं सांगू पाटील, आम्ही तोच विचार करतोय. काय राव उद्धार करायचा आपला सगळं. साहेब ते चिठी लिहून द्या. उद्या बाई हजर करतो. मग आमचे साहेब म्हटले की बायकाला काय तोटा नाही बघा. साहेब ते कुठे फाडतं ते नाही फाडायचं, याच्यावर नाही दुसरीकडे कामात आहे ना काका. साहेब लय पावर बघा एकदम. काय नाव? बायका म्हणजे लाईनीत. काय नाव म्हणले? हे नाव आपलं गुलाब. अहो मास्तर कंचाच घेतलाय तुम्ही. अहो काळी 5 ना, मग काळी 2 धरा बघू. त्रिताळी घ्या. आमचे साहेब कसं आहेत? कोण साहेब? साहेब ना मजेत आहेत, एकदम मजेत आहेत. मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला होतो. आनंदाची बातमी? अच्छा. नाही आत नको, हे लोक बसलेत नाही नको, त्यांच्यासमोर नको. अहो आनंदाची बातमी सांगायची ना मग. होय तर मग अच्छा चला. कसली आनंदाची बातमी हो? काय मी तुम्हाला गावाकडे घेऊन जायला आलो. हे पण तुम्हाला एक नाटक करावं लागेल. नाटक? की आणि कंच? मास्तरनीच. म्हणजे काय गावाकडच्या शाळेत तुम्हाला मास्तरी म्हणून राहावं लागणार आहे. मास्तर मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय? काय म्हणजे? अहो तिथे गेल्यानंतर मी शिकवणार काय? कोण सांगतो शिकवावं लागतं? काय कविता असणं नुसती सिनेमाच्या पिक्चर मधल्या चाली लावायच्या आणि हावभाव करून म्हणून धावायचं. असं आहे? म्हणजे नुसत्या कविता म्हणून धावायच्या? निस्त्या. ते तरी एकदम सोपं नाटक झालं. चला साहेब लई बेचैन दिसता तुम्ही. सारखा विचार करतोय उद्धाराचा आपल्या. आमच्या शाळेचं म्हणता काय बघा थोडा आलास की बाई घेऊन. राम राम साहेब. काय पाटील साहेब, या बघा आमच्या नवीन बाई आणल्या. शाळेमध्ये शिकवणी करत होत्या, तशाच धरून आणल्या. खाली कर. सामान्य साहेबांनी आत्ताच्या आत्ता बोलावले. हातात असेल ते टाकून ये. आणि बाई हातात असेल ते टाकून आल्या. पाटील साहेब बाई काय शिकवत्यात? सगळी माणसं नंदी बैलासारखी दौडायला लागतात. माणसं म्हणजे लहान पोरं हो, तुम्ही पण असं काय करायला लागलं लहान पोरासारखं? बाई काय शिकवत होता तुम्ही ते सांगा. ते हे गाणं कविता म्हणतात. पाटील साहेब आता मग एवढ्या मोठ्या बाई आपल्या गावात आल्या,
मग त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी काही व्यवस्था अरे राहू राहतील इथेच राहतील. इकडे ये. काय पाटील साहेब, तुमच्या आमच्या सुदैवानं एवढी चांगली मास्तरीण गावाला मिळाली, तर तिची व्यवस्था कशी चोख झाली पाहिजे. साहेब तुम्ही कशाला काळजी करता त्यांची? हेड मास्तर आहेत ना, त्यांच्याकडे ठेवतो मी त्याच नाही. राहू हेडमास्तर ब्रह्मचारी आहे ना, त्यांचे शिराई खोले आहेत ना मग वेगळ्या. हा तिथे व्यवस्था करू त्यांची. हे खरंच बाय, उद्यापासून तुमचं आमचं असं दणकावून सुरू करायचं अगदी. साहेब शिकवणीचं बोलतो. गावचा उद्धार कसा असं जोरात काम करतो. आता तू तो उभा करायलाय. नमस्कार करा. हा, बसा, बसा. बरं हे पोरांनो, आत्ता शिकवते तुम्हाला झट झट कविता पुस्तका काढा. बया याच्यात कविताच नाहीये. हो बाई, ते भूगोलाचं पुस्तक आहे. मेल्याला कसली पुस्तकं ठेवतात टेबलावर? उद्यापासून पुस्तकं नीट मांडत चला. कवितेचं पुस्तक काढा का? कोणतं पुस्तक म्हणायचं कवितेचं? बाई ते घे कविता. हा सापडलं म्हणा. हा मुला-मुलींचा भाग मनोहर. भाग नाही, बाग. माहितीये कळलं म्हणा. मुला-मुलींचा भाग मनोहर, मुला-मुलींचा भाग मनोहर. धन्य धन्य हे, धन्य धन्य हे, धन्य धन्य हे विद्या मंदिर. धन्य धन्य हे विद्या मंदिर, धन्य धन्य हे विद्या मंदिर. वरकशावरती भरतो मेळा, वृक्षावरती भरतो मेळा. चिमण्यांचीही तशीच शाळा, चिमण्यांचीही तशीच शाळा. किलबिल किलबिल, किलबिल किलबिल, किलबिल किलबिल गाणे सुंदर. किलबिल किलबिल गाणे सुंदर, किलबिल किलबिल गाणे सुंदर. ज्ञान रूप ह्यो पंख पसारा, ज्ञान रूप हा पंख पिसारा. कला गुणांचा मोती चोरा. आई मोती चोरा नाही, मोती चारा. चुप. हा बोला. कला गुणांचा मोती चारा. विहार करूया, विहार करूया, विहार करूया धरुणी अंबर. बाई धरुणी नाही, धरती. बया 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 काय पिडलं या मला पोरांनी. बया मध्ये चुरू चुरू बोलतोय. बस खाली. अरे तुमचीच परीक्षा घेते मी. तुम्हाला समजायचं मातारी येते ना मग म्हणा. विहार करूया धरती अंबर, विहार करूया धरती अंबर. सरस्वतीची करूया सेवा, सरस्वतीची करूया सेवा. मायभूमीचा जपूया ठेवा, मायभूमीचा जपूया ठेवा. मनची विच्छा, मनची विच्छा, मनची विच्छा करतो चादर. बाई चादर नाही, सागर. ये बाबा आता हात जोडू का? ते काय नाही, तू उभा राहा. तुला ही शिक्षा. त्याला म्हणा. मनची इच्छा करतो सादर, मनची इच्छा करतो सादर. देवा 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 संपली एकदाची कविता. बया 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 शाळा म्हणायची कसो. पोरांनो आज रगड झाला अभ्यास. आता शाळेला सुट्टी.
बघितलं पाटील कशी भाषा आहे ती. त्या एम ए आहेत असं मला वाटतच नाही. का बरं? अहो त्या जर एम ए आहेत तरी आपलं सर्टिफिकेट आणलं नाही. बाई महत्वाची का सर्टिफिकेट महत्वाचं? हा, एक तर त्याच्या आईला शाळेला बाय मिळत नव्हती, ती साहेबांच्या वशिलानं आणली. आणि हे काय भलतं तुमचा फॅट चालू झालंय. खरं सर्टिफिकेट आमच्या साहेबांचं आहे का नाही? हे कागदा चिठवला काय किंमत आहे काय? पाहिजे तर पोते भर सर्टिफिकेट आणून देतो तुम्हाला. आणू? अहो पण त्या एडे आहेत ना, म्हणजे हसू तर कशा पडतात. थांबा, मी सांगतो. गाव गुरुजी, आपले छत्रपती शाहू महाराज शिकलेले होते का बिन शिकलेले होते? वा 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 वा. अहो युवराज असताना त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. ते उत्तम इंग्रजी लिहायचे, बोलायचे. नक्की ना? नक्की. हो. ते आपल्या प्रजेशी कुठल्या भाषेत बोलायचे? करू नका, कुणबी भाषेमध्ये बोलायचे. शाबास. कारण काय? तर माझ्या प्रजेला माझं म्हणणं समजावं, माझ्या प्रजेचं गारहाणं मला समजावं म्हणून ते कुणबी भाषेत बोलायचे, प्रजेच्या भाषेत बोलायचे. कळलं का? बाईनं सुद्धा तोच कित्ता गिरवलाय. सामान्य जनतेशी सामान्य भाषेतच बोलायचं. आलं का काय डोक्यात? म्हणजे साहेबांनी कसं पॅन्टात पकडले बरं का? साधा सुद्धा पॉईंट नाही, डिफिकल्ट एज्युकेशनल पॉईंट आहे. येतंय का काय डोक्यात? नुसतं फराफरा इंग्लिश बोलतोय. हो मास्तर, मला सांगा साहेबांनी कशाला तारीफ केली असती कुणाची? जाऊ आता कुणाला नाव ठेवत बसू नका. जावा, आपलं तुंप पाणी काय जे असेल ना ते आपल्या घरात खात बस. शिक्षणामध्ये जशी माणसं जमा झाली तेव्हा हो पाटील, हो पाटील. या मास्तराचं गेला मत्सर जागृत झालाय. त्यांना वाटतं की सवत आपल्या उरावर येऊन बसल. बाई एम ए झाली आहे ना. अरे एम ए का? एम ए BT एवढी शिकली आहे काय? काय बरं का? हेडमास्टरना सारखा धोका वाटतोय, कारण उद्या ती सुद्धा हेडमास्टर होईल ना. मग काय गोड गळ्यात गाते, गोड गळ्यात शिकवते. तुम्ही कधी ऐकाल ना, तुम्ही आपल्या शाळेत नाव नोंदवाल. साहेब आमच्या खोटं नाही कधी बोलायचं. बाहेर जर का कळलं ते रागावून गेली शाळा सोडून तर मग वांदा होईल. नाही पाटील, तशी काही चिंता करू नका. मी तिची समजूत घालतो. मला महत्वाची गोष्ट आपल्या कार्याचं पैसे किती जमा झाले ते पहिलं. कशाला काळजी करता तुम्ही? मीटिंगला बोला तुम्ही. फार बट्ट्या बोल गेला. हेडमास्टर नुसतं बोंबलणार. मी काय करू? तरी मी तुम्हाला म्हणलं होतं हे शिकवा बिकवायचं मला काही जमायचं नाही, तरी मी गाणं शिकवलं आणि तुम्ही मला नाव ठेवता होय? मी जातेच कशी? तू आता आमची बोंब करतेस का? माझी किती गैरसोय. आता तुमची गैरसोय हात मोठा वांदा आहे. हो पण काय हरकत नाही. त्या हेडमास्टर किती जरी बेमाटलं ना तरी मला पाहिजे तेच मी करणार. नक्की जाऊ. चल आता चला कुठं? ये बरं आले की चला, आले की चला. हो, आता जर ते गेले नाही तर परत त्याने यायला मिळणार आहे. हो थोडीशी कळ स्वतः तुम्ही असं काय करताय? काय कळ सोचा? मला एकतर इथं आणून ठेवले आणि ह्याला तिकडे ठेवले आणि मला कळ सोचा. तुम्ही म्हणजे मी पण आजच्या आज तुमचं मी काम करून टाकतो बघा. माझा ती वाटतो कुणा मग? येईन ना मी. तुम्ही यांच्याबद्दल बोलतो, मी माझं काय नाही सांगा, यांना होतं सांगतो. पण तुम्ही झोपू नका. अजिबात झोपू नका. सांगून झाल्यावरच पाठवून येणार. तुम्ही झोपू नका अजिबात. मी कशाला झोपतो? तुम्हाला कोण सांगतोय? तुम्ही झोपला तर आमचा वांदा होईल. चला झोपू नका म्हणलं. तू येईल नाही, मी येईल. आणि हे बघा मी वाट बघते बरं का, लवकर यायचं. भैया कुठल्या पोरापोरांच्यात आणून ठेवलंय मला? साहेब कुठे आहेत? साहेब बाईची समजूत घालते. बाईची समजूत? मास्तरी बाई का? बाई ऐकायलाच तयार नाही. साहेब बाईची समजू, तुम्ही काय काळजी करू नका. साहेबांची कुचंबना होती. कसली कुटुंबाना? यांना रातची झोप येत नाही ना. झोप येत नाही? फार चांगली मऊ बाती आहे. बाहेर वारा बी चांगला खेळतोय. झोप न लागायला काय झालं? काय 42च्या क्रांतीत एकाला 4 वर्ष साहेब भूमिगत होते. रानात कुठं पण झोपायचे. सरीत म्हणलं तर सरीत पण झोपायचे. हे काय डोक्यावर आभाळ आणि डोळ्यासमोर चांदणी असल्याशिवाय त्यांना झोपत येत नाही. म्हणजे 4 वर्षाची सवय नडते हो. असं डोक्यावर छप्पर असलं की त्यांना उगाच गुदमरल्यासारखं होतंय. तुम्ही असं करा. काय? तुम्ही इकडे अंगणात कुठेतरी व्यवस्था करा त्यांची. ठीक आहे, मग इथंच व्यवस्था करतो त्यांची. तर की लवकर आता कसं छान झालं बघ. साहेबांनी निवांत झोप लागला.
ते काय आहे साहेब 42 साली जेव्हा तुरुंगात होते ना, अरे भूमिगत. हा तेच म्हणजे काय साहेबांचं हे काय कवर नेहमी भूमिगत असत. तेव्हा ते तिकडे होते ना भूमिगत, तेव्हा जरा कुठे खूप पाहिलं की साहेबांची कान लगेच टॉप करायची. पोलिसांच्या भीतीनं सावध झोप असेल. कवर ना साहेब नेहमी सावध. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्ही जा बर जराही आवाज न करता जाऊ. बरं जातो. आणि झोपा. हा ठीक आहे, असं करतो. साहेबांनी झोप लागत तर त्यांचं पाय शिकत बसलो या. हे नको. काय साहेबांना असल्यासारख्याकडून सेवा करून घ्यायची सवय नाही. सेवा करण्याची माणसं वेगळीच आहे. तुम्ही जा. तू कुठे जातो? माझी ह्याची सोय बघणं बेटे. मग तिकडे चालू तू नाही तुमच्यासाठी माझ्यासाठी काय साहेब झोपा काय हा झोपतो बघ. हा झोपा शांतपणे झोपा. साहेब झोपा काय हा झोपतो रे बा. शांतपणे झोपा. हो पाटील काय हो? तुम्ही पण दरवाजा बंद करून घ्या आणि झोपा. हा बरं बरं. चांदणी उगवायला परत या. नाही तर माझा घोळ करून ठेवाल. तुमचा होईल जन्मदिवस, माझी होईल पुण्यतिथी. चला. अहो, चप्पल घेऊन कुठं चाललाय? इकडे चप्पलचं काय काम आहे? तेव्हा इकडं तुम्ही इकडे असल्याची कोण नको काय. चला. प्रत्येक गोष्टीत आम्हालाच बघावं लागतं. स्वतः मात्र काहीच करणार नाही. नको धावू डोळा पापाची वासना, राहुनी अंधळा अंधळा. दोन चप्पल जोड. राहू राहू काय राहू ती काय भानगड आहे? तू कसा इथं आणि साहेब कुठे गेलो म्हणायचं? बसा ना बसा सांग. हे काय आहे? तुम्ही काल गेले झोपायला. आणि मग आमच्या आणि साहेबांच्या क्रांतीच्या गोष्टी सुरू झाल्या. 42 आणि मग साहेब क्रांतीमध्ये एवढे रंगले की एका मागून एक गोष्टी सुरू झाल्या मारुतीच्या शेपटासारख्या. आता कुठून बोलत होते सर? अरे पण ते झोपल्यावर तू गेला होतास ना? आम्ही गेलो होतो ना. या साहेबांना कुठलं चेन पडेल हो? मला लगेच बोलून घेतलं की. पण आता गेलो कुठं म्हणायचं? साहेब गेला कुठं? ते काय आहे, भूमिगत असताना ना फाट्याला तुटून पसार व्हायची साहेबांना लय सवय होती. ती तेव्हाची सवय अजूनही चालू आहे त्यांची. मला म्हणाल तुम्ही जरा बाहेर फिरून येतो, तू जरा इथं पड. नशीब माझं मला म्हणाल तू झोप, आता बरोबर घेऊन गेलेस तर पायाचे तुकडे पडले असते. आले काय साहेब? हा साहेब साहेब या 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 या. साहेबांनी झब्बा उलटा घातलाय. खरंच की? काय एकदा क्रांतीच्या गोष्टी निघाल्या नाही की साहेबांना कसलं भानच राहत नाही. कोणत्या वेळेला काय करतील काय सांगता येत नाही. नशीब झब्ब्यावरच निभावलं. साहेब झब्बा उलटा घातलाय सरळ. बरं मी जरा चहा प्यायचं बघतो. साहेब तू बस चहा वर पाठवू ना. राहू मी वर जातो. चहा कुंकून प्या, तोंड भाजल. याला झब्बा उलटा घालतोय. का बोलावलं? मास्तर आपल्या शाळेला बाई नव्हती ती मिळाली. मिळणार नाही असलं रत्न साहेबांनी आपल्याशी मिळवून दिले. ते आपण सांभाळायचं का दौडायचं? आणि तुमची तर बाईबद्दल एक सारखी तक्रार असते. मी तुम्हाला खेळचं बजावतो. परत तुम्ही बाईबद्दल तक्रार केली
तर तुम्हासनीच आम्हाला नोटीस द्यावी लागेल. आणि हे बघा, शाळेचा शिपाई नवा बाईंच्या बिराडाकडे पाठवा. त्यांची काही गैरसोय होऊ देऊ नका. ठीक आहे, तुम्ही असं सांगताय तर मला जातीने बघायला पाहिजे. बघू कांदे, बटाटे, चहा, कोथिंबीर हा. सगळी भाजी आणलेली आहे, काही राहिले नाही ना. नाही नाही, समजा बरोबर आहे. आणि आपल्या शाळेचा गणूगडी हा. त्याला रोज इथं झाडलोट करायला सांगितलेली आहे. पाठवून द्या पाठवून द्या. बरं बाई, हा. आपल्याला एक हात जोडून विनंती आहे. कसली? म्हणजे आपली माझ्या पोटादृष्टी असू दे. हाय हाय. नाही म्हणजे काय, आपली तक्रार वरपर्यंत नेऊ नका. जे काय बोलायचं ना ते आपण बोला. वय ना हो. मग तुम्ही बी मध्ये मध्ये खुसपट काढत जाऊ नका सा. नाही नाही, आणि हे पहा त्याचं असं आहे बाई, हा? माझ्या पदरात एखाद्या 2 मुली आहेत, होय. तर त्यांच्या घरात दुसऱ्या दारात जाऊन मला हात पसरायला लावू नका. होय. म्हणजे माझ्या म्हाताराचा तुम्हीच आभार करा बाई. काय बी काळजी करू नका सा. अगदी माझा बा समजून मी तुमची काळजी केली. हा जावा. आणि हे बघा, त्या गड्याला पाठवून द्या. तिथलं समजा झाडून भेटून काढायचं आहे. हा जावा. अरे 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 काय रे राव? काय एवढ्या पैशांनी काय होणार? आमची फार घोर निराशा झाली. बघा म्हणजे अहो, एवढं विकासाचं काम करायचं, एवढ्या पैशांनी काय होणार? बरं, चला राव, असं करू, जे आलेत ना पैसे, एवढ्या पैशाने आपलं कार्य आपण सुरू करू. काय इलाजच नाही मग, काय केला. करायला पाहिजे. पण पाटील एक अडचण आहे. त्यांची अडचण म्हणजे सहकार मंत्र्यांची अपॉइंटमेंट ठरलेली. हा, ते मंडळ घेऊन जायचं ते भेटायलाच पाहिजे ना, हो. तुम्हाला येळ नाही अजिबात. हो, हो. तर काय गंमत आहे, हल्ली महिलांचं वर्चस्व जरा वाढलेलं आहे. चिट्ट मंडळामध्ये एखादी महिला प्रतिनिधी असेल ना, तर जरा जरा वजन आहे थोडंसं. मला असं सांगा, आता अशी बाई आपल्या गावात कोण आहे? हो हा, कोण आहे? मला एक सुस्त आहे साहेब. काय बघा, मी तुम्हाला नाही आवडणार, हा? मलाही आवडलेलं नाही. बर. पण आपल्या मास्तरीन बाईला जर घेऊन गेला काय झालं सर? आता विद्यार्थ्यांचं नुकसान करतो. साहेब साहेब, काय नुकसान व्हायचं असेल ते होते बघा. हा. मला सांगा, आतापर्यंत आमच्या शाळेला कुठली बाई होती? तेव्हा आम्ही चालवून घेतलेस का नाही? तसं आता घेऊ की चालवून? हे बघा, हे बाईसनी घेऊन जा. बर म्हणजे काय, महिलांच्या प्रतिनिधी म्हणून बाई राहतील बर. आणि प्रतिष्ठानचा अध्यक्ष तुम्ही आहातच की, म्हणजे काय जरा वजन येईल हो. हे राव, पाटलांचा आग्रह आहे. चला, तू एक काम कर, काय बाई साहेबांना सांग म्हणा आपल्याला निघायचं पुढं, जरा व्यवस्थित तयारी निश्चित राहा. आता का हा काम करते थांबा, तुम्ही पैसे बघा, मी पैसेच बघतो. माझ्याकडे राम राम. या साहेब, हे गाडी घेऊन पाटील आहे. हो. नमस्कार नमस्कार. साहेब, हे पैसे. बर. साहेब, आमच्या गावच्या एकाच तेवढं बघा. काय काळजी करू नका, साहेब विकासाचं बरोबर करून टाकतात. हा, आमच्या साहेबांचा एकदा हात फिरला की विकासाचं बरोबर होऊन जातं. काय साहेब, होय की नाही? काय पॉईंट होऊन जातो कोणत्याही गोष्टीचा. साहेब, तुम्ही आम्हाला अगदी देवासारखे भेटला. तेव्हाच आहेत तुम्ही किती किती पैसे? हे 4000 आहे. राहू पावती करून करून टाकतो ना, पद्धतशीर काम आहे आपलं. 4000 राहू बोल. या. सरकार, नमस्कार नमस्कार. साहेब, एवढं दाखल किती पैसे? हे 3000 आहे साहेब. 3000 पाट बंदराची योजना करायची म्हणतात, 3000 कसं भागणार आहे? साहेब, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. 4 महिने बघा पाणी प्यायला नसतंय. गावातले माणसं गाव सोडून बाहेर गेल्या. लिफ्ट इरिगेशन तेवढं व्हायलाच पाहिजे. लिफ्ट इरिगेशन म्हणजे पिण्याच्या पाण्याची गोष्ट झाली. साहेब, आपण तुमची आयडिया केली तर कुठली रे? या समुद्राला भिंत घालून यांच्या गावात पाणी सोडलं तर जुनीच आयडिया. हो, साहेब काही करायला पाहिजे. हा. पण या गावच्या लोकांना एकदा पाणी पाजाच. बाजू चिंताच करू नका. आम्ही येतो. हे घ्या पैसे. हा साहेब, हे भिल्लवाडीचा पाटील बरं का? नमस्कार नमस्कार. आमच्या गावाला आतापर्यंत पुढारी नव्हता, तेव्हा तुम्ही मिळाला. काही बी करून शाळा मात्र झाली पाहिजे बघा. काय काळजी करू नका, शाळाच करायची ना. हो, साहेबांची एक गावात शाळा आहे. मास्तरीला काय तोटा नाही. हो काय पाटील? किती पैसे मागितले? हे 5000 आहेत. अरे राव, बळा पावती कर. तयार आहे ना मिस्टर भिल्लवाडी? 5000. या बसा बसा.
हे घ्या पैसे. घरटी 10 रुपये गोळा करून आणल्यात बघा. आमच्या गावात ब्रॉडगेज झालंच पाहिजे. लई लांबचा पल्ला पडतोय बघा. ब्रॉडगेज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं झालं हो. म्हणजे आपल्याला दिल्लीला जावं लागणार बघा साहेब. पैसे किती आणलेत? 5,000 आहेत. 5,000 म्हणजे कमी पडणार साहेब बघा, असं मला वाटतं. बघा तुम्हाला जरा जादा खटपट करावं लागेल. करतो की. पण तुम्ही काय काळजी करू नका. हा साहेबाने एकदा दिल्लीला शब्द टाकला की तुमच्या दारात रेल्वे. असा शब्द आणि अशी रेल्वे. काय मुंबईहून काय तुझ्यासाठी आणू का म्हणून विचारत होते. मी म्हटलं नको, तुम्ही सुखरूप परत या म्हणजे झालं. बघा दिसते बघा तिकडे पाणी. बघा 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 काय बाहेर फेस येत. याला म्हातारीचा बूट असं म्हणतात. तो पलीकडून रस्ता जातो ना, तो कुठेतरी जातो. कुठे ते जातो सरळ जातो एक. आहे ना. आणि ते पाणी आहे ना त्याच्या पलीकडे आफ्रिका खंड. हेलो, होटल बॉम्बे इंटरनेशनल. हाँ जी हाँ, मैं इंस्पेक्टर एल के सावंत बात कर रहा हूँ. आपके यहाँ कोई भाई टोल नामक. नो ऑब्जेक्शन सर. माझी काहीच हरकत नाही. देसाई, इन्स्पेक्टर सावंतला आपल्या रेकॉर्ड रूम मध्ये घेऊन जा आणि हे पहा, या बाबतीत त्यांना पूर्ण सहकार्य द्या. ओके. यस सर. देसाई, तिसरा अल्बम घ्या. हवालदार, तिसरा अल्बम घे. होय साहेब. सापडलास. आता बघतो कुठे जातोस ते. राहू 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 पळा आता पळा पळा बेटा. अरे फासावर जाऊ लागणार. इन्स्पेक्टर पाचोरी. बया 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 दमले बया मी आता. हुशार देवा. साहेब लय भूक लागली आहे बया मला. तुमचं एक बरं हो, तुम्हाला भुका लागतात. यायला आमच्या खिशात दमडी व्यवस्था केलेली आहे. तेवढे पैसे काय ते. अगं बया बया. हो
हे खाण्याचं झालं. पुढं काय तो ससेमिरा कसा चुकवायचा? राहो माझं बघ 3 शिव. कोण? राजधानी चलो दिल्ली आता. आता चला लोकांची वाटलं ये चल के मुमताज चल जल्दी करके चल गाड़ी में चल चल अंदर. अगं जाके पूरा गई सामान व्यवस्थित रंगे सामान लाए के पूरा सब लाए. चोर हो गए. तांबे लाए के पानी का फिर का ये भाई लाई गए. इधर जा पानी का था मेरे को. चुप बैठिए अभी कहा जाती. क्या क्या खाना कहाँ मिलेगा भाई. हा पाटील आम्ही ऐकलं ते खरं आहे काय? ते लपंगी आहेत म्हण. तर तुम्हाला काय सांगायचं? अहो ते लपंग असतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आम्ही आमच्या बायकाचे दागिने विकून सगळे पैसे गोळा करून त्याच्या स्वाधीन केलं. हे तुमच्याकडे बघून तुम्ही आपलं भोळं सांग. तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही सर्वांनी ऐकलं. हे बघा आता आमचं मेवणं त्यांच्या मागावर आहे. ते सापडू द्या तर ज्या हातानं गावच्या ईश्वर आपण त्यांच्यावर फुलं उधळली त्याच हातानं त्यांच्यावर जोड उधळू की पण ते सापडलं पाहिजे. भैया काय झाक बिल्डिंग बांधली ना? त्याला बेबी का मकबरा म्हणतात ना. बेबी का मकबरा? पेमेंट लागलं असेल. मग पलीकडे अशा बिल्डिंग आहेत आता ना. बांधतो काय खरंय खरंय. होते मग 60 रुपये जादा द्यावे लागतात. भैया माझा पाय दुखायला लागला चालून चालून. बसने जाऊ की. जाऊया ना. हो, चला मग. अहो, तुम्ही बस. मी धावतो ना, मी धावतो ताई. चला रावसाहेब चला. याला काय म्हणायचं? हे याला कॉनॉट सर्कल म्हणतात. कॉनॉट नाही मोठा आहे ते मग एकदम सगळ्या दिल्लीतल्या मोठा आहे ते आहे. तुम्ही काय ते बघा ते बघा. हा, 4 बाजू बिल्डिंग दिसते तिकडं. मग चारी बाजूनी बिल्डिंग असतात ना त्या काही त्याला तिला हाकल दे. काय दिल्ली काय छाक आहे नी. रस्ता चारी बाजूला. खरंच भैया. काय म्हणायचं भैया? इंडिया गेट. इंडिया गेट. राव, इथं सांभाळून राहायचं बरं का. मुंबई सारखं नाही. मुंबई सारखे चोर असतात काही. मुंबईचं काय दिल्लीचे भामटे लय प्रसिद्ध आहेत. अजून? तो एक हे डोक्यावर पांढरी टोपी असली द्या नाही. माडी नाही सांगायचं. अहो बरंच किती आहे चालायचं. माझं पाय आलं बाया मोडून. ए बसने जाऊया चल. चला. या समजा गाड्या काही इकायला ठेवल्या काही जप्त केल्या टॅक्स भरलेला नाही. समजा गाडी मग काय का गाड्या म्हणायच्या या? हा? केवढ्या गाड्या नाही? हा म्हणजे इकडे समतीकडं दाढीवाले दिसतात. अगं शिक हे जास्त बोल नको. मागे एक बातल्या 12 द्यायची येडे. शिवलिंग नाही बरं रे. कुतुब मीनार. कुतुब मिनार होय.
काय ऊच आहे हो? काय उच आहे माझी जायला माझी टोपी पडली. गो बया 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 काय ऊच म्हणायचं हे? नाही. हा, कुणी बांधलं असं? हे आपलं ते याने बांधलं बरं. कुणी बांधलं? तुला काय ठाऊ, कुणी म्हणतं हिंदू राजांनी, कुणी म्हणतं मुसलमान राज. करायचं काय आपल्याला? भारताचं वैभव आहे. केवढं लांबलंच काय वैभव. ते भारताचं वैभव आणि हे आमचं वैभव. हळूहळू महाराज कुतुब मिनार अंगावर कोसळत. काय तर राहतो काय हे काय म्हणायचं हे? हा? राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती राहते. हे? हो. केवढी मोठी बिल्डिंग आहे नी? ते बघा तिकडे बघा ते. केवढी? गाड्या पाहिले का इम्पोर्टेड आहेत गाड्या. केवढ्या गाड्या. हा. दिल्ली राजधानी आहे ना म्हणून इम्पोर्टेड आहेत गाड्या आहे ना. चुकलं तर काय सांगा. अरे बाबा तू आता याने हा तू सरकून बस, त्याला झोपू त्याच्या मांडीवर. खरंच बाई साहेब तुमच्यामुळे मला दिल्ली बघायला मिळाली. ताजमहाल मुद्दाम मागच्या अंगानं दाखवायला आणलाय. ते बघ तिकडे तो ताजमहाल एवढा मोठा आहे. हा ती तिथून सुरू होते यमुना नदी. गो बया, यमुना नदी. म्हशी 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 मडेल. साहेब हे काय म्हणायचं हे? हे लाल किल्ला. लाल किल्ला होय? हा, मग लाल रंगाचा आहे म्हणून लाल किल्ला. होय? हा? ते बघ. तेव्हा झेंडा लावलेला आहे होय, तिथे. होय, होय. काय ऊस फडफडतोय मग रे? गदीला जमते तिथपर्यंत. हा, बघा की. हा. गाव राव कुठं चढतोस वर बघ. वर कोण आहे? अरे केवढा समारंभ इथं होतो माहिती. दरवर्षाला आपले प्राईम मिनिस्टर, कोण हो? आपले पंतप्रधान 15 ऑगस्टला लोकांना इथून संदेश देतात. तुझी लायकी आहे तिथं चढण्याची होय. काय पण अरे गाडो माझ्या नाही तिथं पड बाया. शाबास चला राहू गाडवल्या. साहेब खरं सांगू तुम्ही आमचे पंतप्रधान होय का नाही राव? हा, होय तर? आपल्या गावाला उद्देशून भाषण म्हणतात हा नाही केलं का? आणतो रे पण कंच्या दिशेला तुम्ही पोलीस? साहेब तारा ए तारा तुला काय कळलं काय? काय ते तुझ्या नवऱ्याला अटक केलं हो ना? चला रे यांना बाहेर घेऊन चला. नमस्कार. नमस्कार. दाजी हे घ्या तुमचे मंत्री आणि त्यांचा पीए. हे बघा तुमच्यामुळे समजा उघडकीस आलं. गावातर्फे तुम्हाला धन्यवाद. नाही दाजी तुमच्या सहकार्यामुळे एक अट्टल गुन्हेगार सापडला. हा साधा बदमाश नाही आणि अनेक गुन्हे केलेत. चला रे घेऊन चला.